सत्तरी तालुक्यातल्यान आयज गोव मातयेची राखण करपा खातीर एक खर पावल घेतलां। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गोरक्षक अभियानाच्या फुडाऱ्या खाला सत्तरीच्या डेप्युटी कलेक्टराक एक मेमोरंडम दिवन गोंयान गो हत्या पूर्णपणी बंदी घालपाची मागणी केल्या। गोमाता आमची संस्कृती आणि तिची राखण करप आमचे कर्तव्य असो संदेश ह्या डेलिगेशनान दिला। सत्तरी तालुक्यात चलयल्ल्या ह्या मोहिमाक सुमार हजारांनी लोकांचो सई एकठांय केल्ल्यो आसात। गो हत्या बंदी घालपाचो कायदो खर करच्या शिवाय गोमातेक समाजान पूर्ण सन्मानान मेळून दिवपाक ह्या डेलिगेशनान उलो मारला। ह्या मोहिमेक गोरक्षक अभियानाचे वांगडी, RSS कार्यकर्ता आणि हेर संस्थाचे नागरिक व्हडल्या संख्येन उपस्थित आसले। गो सन्मान आव्हान अभियान तर्फे आम्ही सत्तरी तालुक्यातील सगळे गोप्रेमी सह्याची मोहीम जी आम्ही राबयल्ली त्याचं आज 27 एप्रिल हे निवेदन सादर करतात। मुख्य म्हणजे हे जे आंदोलन संतांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभर गेल्या 2 महिन्या खातीर सुरू जाल्ले आसा। जनजागृती अभियान आसा, गो सन्मान अभियान आसा आणि ह्या अभियाना मार्फत संपूर्ण देशभर जागृती गावोगावी घरोघरी करप हे उद्देश आसा। आणि त्याच्या फाटल्यान मुख्य मागण्यो ज्यो आसा त्यो आज आमी हांगासर सगळे भारतातले नागरीक जे 18 वर्सां वयर आसा ते सही करून आमी माननीय मुख्यमंत्री, माननीय राज्यपाल, माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपतीजींक आज डेप्युटी कलेक्टराच्या मार्फत ह्यो सगळ्यो सही ज्यो आमी घेतल्या आतां पर्यंत त्यो पयल्या प्लॉटान वयतल्यो, परत ज्यो सही मोहीम चालूच रावतली आणि परत सही आमी कार्यालयात हाडून दितले। मुख्य मागणी आसा सगळ्या समस्त समाजाची की गो हत्या बंदीचेर केंद्रीय सरकारान कडक कायदो हाडचो जो आज पर्यंत येवंक ना आणि गायीची हत्या थांबोवंक जाय हो मुख्य विशय आसा। आणि तेतूर कडक अशी तरतूद करची म्हणून जनजागृती लोकांमध्ये जावची म्हणून हे संतांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू जाल्ले आसा। गोमंतकानू गेल्या महिन्यापासून ही जागृती बैठका जाल्यो। आमी सगळे आमकां जशे ज्या ज्या स्तराचेर शक्य जाता तशे वेगवेगळे गोभक्त गोप्रेमी कार्यकर्त्यांनी हे काम सुरवात केल्ली आसा। आणि त्याचो पयलो टप्पो म्हणून आज 27 एप्रिलाक हे देशभर म्हणजे आयज गोंयच्या सगळ्या आमच्या 12 तालुक्यात हे आजच्या क्षणी हे दिले वयतले आणि त्या भागातले म्हणजे डिचोली प्रखंड आसा, बाकीचे आमचे तालुके आसा थंय गोभक्त वचून ते डेप्युटी कलेक्टरा मार्फत ही निवेदनां माननीय आमचे जे प्रायम मिनिस्टर आसा, माननीय राज्यपाल महोदय आसा तांकां आज दिले वयतले। आणि जागृती जावप गरजेची आसा। आमी अपिलू करता काही लोकांच्यो अजून स्वाक्षरी जावंक ना, तेंच्यांनी स्वताहून येवन ह्यो स्वाक्षर करच्यो आणि मिस कॉल हेजेर आसा तो मिस कॉलय सगळ्यांनी दिवचो आणि अभियानाशी सगळ्यांनी जोडून घेवचें। आज वेगवेगळ्यो संघटना ह्यो आसा सत्तरीच्यो सगळ्यो एका मुखान हांगा येयल्ल्यो आसा की ह्या आंदोलनाक म्हणजे अभियानाक सगळ्यांनी आपलो पाठिंबो दिल्लो आसा। हांव सगळ्यांचे धन्यवाद म्हणटा। त्याचप्रमाणे पत्रकार बंधू आसात त्यांचे धन्यवाद म्हणटा की त्यांच्यांनी हो विशय लोकां पर्यंत व्हरचो। आणि आता आमी डेप्युटी कलेक्टर सरांक हे आमचे अभियानातर्फे हे मेमोरंडम सबमिट करतले। गोमातेचं रक्षण व्हावं, त्याचं संवर्धन सगळ्यांनी करावं आणि ही जागृती जनजागृती व्हावी। तसेच सरकारने काही कडक कायदे करावे की गोहत्या करू नये यासाठी हे अभियान संतांच्या मार्फत सुरू केलेलं आहे। 27 एप्रिल ते 27 जुलैपर्यंत जे अभियान चालू आहे या अभियानामध्ये विविध तालुक्यामध्ये हे सगळं अभियान सुरू आहे। तसं सत्तरीमध्ये हे अभियान आजपासून सुरू झालेलं आहे। आम्ही सगळेजण इथं जमलो आहोत ते कलेक्टराकडे आमचं निवेदन द्यायला आलेलो आहोत। तरी सरकारनं याचा विचार करावा आणि तसेच ही जनजागृती व्हावी हा विचार धरूनच हे सगळं आंदोलन सुरू आहे। गोमाता की जय। भारत आपला हा देश कृषीप्रधान देश आहे आणि गायीच्या कल्पनेशिवाय आपण कृषीप्रधान म्हणू शकत नाही। गायीपासून मिळणारे जे पदार्थ आहेत
त्यापासून आपलं आरोग्य चांगलं राहत आहे. असं म्हणूनच गाय ही पशु नसून ही गो माता आहे आणि तिचं रक्षण व्हायला पाहिजे. म्हणून सर्व भारतभर जे आंदोलन गो सन्मान चाललंय त्यामध्ये आपण सत्तरीतील सर्व जनता, विविध संस्थांचे पदाधिकारी इथं येऊन आपण निवेदन देत आहोत की गायीचं रक्षण हे झालं पाहिजे.